थेट जाऊया मुंबईमध्ये दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाईंच्या प्रचार सभेमध्ये बोलतायत उद्धव ठाकरे। व्यासपीठावर बसलेले सर्व मित्र पक्षाचे सन्माननीय नेते आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, माझ्या आधीचे दोन वक्ते जरा हिंदी आणि मराठीमध्ये बोलले। मराठीत बोलले तर समजतं ना रे सगळ्यांना? कळतं ना? साहजिकच आहे आजची सभा आपल्या निवडणुकीच्या विजयासाठी आहे। मी प्रचारासाठी बोलतच नाही, विजयासाठी आहे। आणि लढत कोणामध्ये आहे हा पहिला प्रश्न जर का आपल्याला कोणी विचारला तर तुम्हाला सांगायला पाहिजे की एका बाजूला म्हणजेच आपल्या आईवरती वार करणारा आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या समोर तुमच्यावरती जो अन्याय होतो त्या अन्यायावरती छातीवरती वार करणारा अनिल देसाई, हे दोन फरक आहेत। दोघेही वार करणारे आहेत, पण एकाने आपल्या आईच्या कुशीवरच वार केला, ज्याने राजकारणामध्ये जन्म दिला, आणि जो आईचा नाही होऊ शकला तो तुमचा काय होणार? म्हणजे नुसता गद्दार नाहीये, कोंबडी पण सोडा, आईवरती वार करणारी औलाद आहे। आणि आता त्यांनी काही देऊ द्या, श्रीखंड देईल, दूध देईल, तर त्याला म्हणा तू गद्दारीचं शेण खाल्लंस। आणि आता भले श्रीखंड वगैरे, म्हणजे पहिलं हा उद्योग सुद्धा कसा सुरू केला, कुठून सुरू केला ते सुद्धा खणून काढावं लागेल। पण त्याच्यामध्ये मी काय जाऊ इच्छित नाही, कारण आपलं सरकार आल्यानंतर ईडी वगैरे आपल्याचकडे येणार आहेत, आपल्या हातात। तेव्हा बघू यांचं काय करायचं ते। आजची सभा बऱ्याच दिवसानंतर या परिसरात होते, निदान मी तरी या परिसरात बऱ्याच वर्षांनंतर आलोय आपल्याशी संवाद साधायला। निवडणूक तर लोकसभेची आहे आणि रोज पेपरमध्ये बघतोय की कधी न दिसणारे सगळे मोठमोठे दिल्लीवाले महाराष्ट्राच्या फेऱ्या घालायला लागलेत, आता वाऱ्या करायला लागलेत। मोदी येत आहेत, अमित शहा येत आहेत आणि येऊन जाऊन आपल्यावरती बोलून जात आहेत। परत म्हणजे इकडे घ्यायचंच नाही आता। सगळ्यात म्हणजे काय यांची वृत्ती आहे बघा, ज्या शिवसेनेने म्हणजे आपण सगळ्यांनी गेल्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी आपल्या विरुद्ध होते आणि आपण मूर्खासारखे यांना पंतप्रधान करायचं म्हणून महाराष्ट्र पिंजून काढत होतो। ज्या शिवसेनेनी, शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेनी मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून अपार कष्ट घेतले, शिवसेनेसोबत भाजपाचे सुद्धा लोक आम्ही निवडून आणली, तुम्हाला तिकडे बसवलं, तुम्ही आम्हाला 14 साली सुद्धा दगा दिलात आणि 19 साली तर दिलाच दिला। आणि आता तर आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात। ही बघा माझी नकली का असली, नाणं खणखणीत आहे। बरं, आज आणखीन एक जरा गंमत झाली। इंडियन एक्सप्रेसमध्ये मी एक मुलाखत दिली आणि मुलाखत त्या महिला होत्या, त्यांनी पत्रकार होत्या, त्यांनी मला विचारलं की तुम्ही जे सांगतायत की 2.5 वर्षाचं ठरलं होतं, म्हटलं ठरलंच होतं। शिवसेना प्रमुखांची खोली मातोश्रीत मी जिथे राहतो तिथे वरती आहे, त्या खोलीत अमित शहा आणि मी दोघं जण बसून ते ठरवलं होतं। आणि मी माझ्या आईवडिलांची शपथ घेतले, तुळजाभवानीची शपथ घेतले। आईवडिलांशिवाय दुसरं दैवत कोणतं? तुळजाभवानीशिवाय आणखीन दैवत कोणतं? छत्रपती शिवाजी महाराज आहेत, बाबासाहेब आहेत। पण देवदेवतांची शपथ घेऊन मी बोललो आणि मग पुढे मी त्यांना सांगितलं की साधारणतः याच काळामध्ये, म्हणजे फेब्रुवारी, तो पुलवामाचा हल्ला कधी झाला होता ती तारीख असणार, त्याच पलीकडे अमित शहा आले होते आणि त्यांना मी सांगितलं होतं की 2.5 वर्षाचं। ते म्हणाले ठीक आहे। त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी लोकसभा निवडणुका होत्या, त्याच्यानंतर 4-5 महिन्यांनी विधानसभा निवडणुका होत्या। त्या 4-5 महिन्याच्या काळात देवेंद्र मुख्यमंत्री होते
मला म्हणाले की उद्धवजी तुम्ही आदित्यने तोपर्यंत विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला होता, आधी लोकसभेच्या वेळेला विधानसभेचा विचारच केला नव्हता. मला देवेंद्र म्हणाले म्हणजे कसा कोपराला गुळ लावतात ते बघा. मला म्हणाले उद्धवजी मी काय करतो, आदित्यला चांगला ग्रूम करतो म्हणजे चांगला तयार करतो, मग 2.5 वर्षानंतर त्याला आपण मुख्यमंत्री करू. म्हटलं हो काहीतरी त्याच्या डोक्यात घालू नका, लहान आहे तो, त्याला पहिलं आमदार म्हणून तो त्याची कारकीर्द सुरू करतोय, तुम्ही त्याला तयार नक्की करा, पण लगेच मुख्यमंत्रीपद वगैरे डोक्यात काही घालू नका. पण पुढचा प्रश्न माझा असा होता की समजा आदित्यला मुख्यमंत्री करा तुम्ही म्हणताय, व तुम्ही एवढे ज्येष्ठ नेते या मुलाच्या हाताखाली काम करणार तुम्ही? माझा प्रश्न बरोबर होता का चूक? मग तेव्हा ते म्हणाले की नाही काय 2.5 वर्षानंतर मी वरती जाणार. म्हटलं एवढं लवकर? नाही तसं नाही, म्हणजे मी दिल्लीत जाणार. म्हटलं असं सांगा ना नीट, वरती जाणार म्हणजे काय 2.5 वर्षानंतर वरती जाणार? म्हटलं असं नका करू हो. त्याला नाही वरती जाणार. म्हटलं बरं वर जाऊन काय करणार, काय पाऊस पडणार? नाही नाही, आपल्याला जरा कसं आहे अर्थ खात्यातलं जरा बरं कळतं, म्हणजे यांना अर्थमंत्री व्हायचं होतं. हे सगळं ठीक आहे, या सगळ्या डिटेलमध्ये मी जात नाही. पण आज ते जे बोलले आज चरफडले, कारण मी हे त्यांचं बिंग फोडलं. मग चरफडल्यानंतर ते भरकटले, मला भ्रमिष्ठ म्हणाले. ठीक आहे, मी भ्रमिष्ठ आहे की नाही लोक ठरवतील, पण तुमची हालत जी आज झालेली आहे देवेंद्रजी फार वाईट आहे. आज चरफडून ते काय बोललेत, हे उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ झालेत. आधी म्हणाले अमित शहाना कुठल्या तरी खोलीत घेऊन गेले, नंतर म्हणाले देवेंद्रने शब्द दिला. अहो देवेंद्र जनाची नाहीतरी मनाची ठेवा, दोन्ही तुम्हाला नाहीये आम्हाला माहिती आहे. लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे. कारण ज्याला तुम्ही कुठली तरी खोली म्हणताय ती खोली तुमच्यासाठी कुठल्या तरी खोल्या बऱ्याच असतील, त्या खोल्यांमध्ये तुम्ही काय करता आम्ही नाही बघू इच्छित. पण ज्याला कुठली तरी म्हणताय ती कुठली तरी नाही, मातोश्रीमध्ये ज्याला आम्ही मंदिर मानतो ती बाळासाहेबांची खोली आहे. आणि त्याच खोलीत अमित शहा नाक रगडायला आले होते बाळासाहेबांच्या फोटो समोर, तीच ती खोली. आणि त्या खोलीत अमित शहानी तुम्हाला नो एंट्री केली होती, मी नाही. अमित शहानी सांगितलं होते तू बाहेर बस, तू बाहेर बस, 2 मोठी माणसं बोलतायत, तू बाहेर बस. मग तुम्हाला माहिती पण नाही. आणि त्याच खोलीमध्ये अटलजी आले होते, अडवाणीजी आले होते, राजनाथजी आले होते, प्रमोदजी यायचे, गोपीनाथजी यायचे. पण तुम्हाला तुमच्या नेत्यांनी बाहेर बस सांगितलं होतं, मी नव्हतं. त्याच्यामुळे तुम्हाला त्या खोलीचं महत्त्व माहिती नाही आहे. ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे. आणि तिला तुम्ही नालायक माणसा, तू कुठली तरी खोली म्हणतोस. होय, मी आज मुद्दामून नालायक म्हणतोय, कोडगा म्हणतोय, कारण माझ्या भावना या त्या बाळासाहेबांच्या खोलीबद्दल या अत्यंत संवेदनशील आहेतच. कधी कुठे जाताना, चांगलं कार्य करायला सुरू करताना त्या खोलीत जाऊन आम्ही शिवसेना प्रमुखांच्या तसबिरीसमोर आणि माझ्या माचा फोटो आहे त्याच्यासमोर नतमस्तक होतो. एवढं पावित्र्य आम्ही त्या खोलीला दिलेलं आहे. आणि तिला तुम्ही कुठली तरी खोली बोलता? जाऊ द्या, तुमच्या विचाराची खोलीच तेवढी आहे, विचारायला खोलीच नाही तुमच्या, उथळ विचारायचे तुम्ही आहात. आज जे तुमच्या विरुद्ध चहू बाजूनी देशामध्ये सगळे जे काय रान पेटलेलं आहे ते रान तुम्हाला विझवता येत नाहीये. अनेक ठिकाणी गावागावामध्ये तुमच्या सगळ्या चेला चपाट्यांना गावबंदी झालेली आहे. अगदी अशोक चव्हाणांना बघा, त्यांच्या सभेमध्ये लोकांनी गोंधळ घातलेला आहे. आता अशोक चव्हाणांना वाटत असेल अरे मी जो काय काँग्रेसमध्ये होता तो बरा होतो, मला निदान लोक विचारपूस तरी करायची, आता घामच पुसावा लागतोय. विचारपूस तर सोडूनच द्या, गावातून पण हाकलून दिले त्यांना. म्हणजे एवढी वाईट हालत झालेली आहे. आणि हे मोदीजी जे आता येत आहेत सगळ्यांना, म्हणजे 2014 साली काय तुम्हाला सांगितलं होतं, 19 साली काय सांगितलं होतं, 14 साली सांगितलं होतं 5 वर्षांनी तुमच्या हातामध्ये ह्या गोष्टी असतील, 19 साली सांगितलं आणखीन 5 वर्षांनी असतील. आता 5-10 वर्षाचा हिसाबच नाही, एकदम 2047 साली तुमच्या हातामध्ये बघा काय असेल. 2047 साल कोण बघणार आहे? मोदीजी, मी कोणाचं वाईट चिंतत नाही. मग मी तुम्ही 2047 सांगतो, मी सांगतो 2050 साली बघा मी काय देतो तुम्हाला. मग काय वाटेल ते बोलायचं, उगाच काहीतरी सांगायचं. तुम्ही आज सगळेजण इकडे आलेला आहात, सगळ्यांना मी घर देणार, देशातल्या 140 कोटी लोकांना मी फुकट धान्य देणार, मी इथून चंद्रावरती रस्ता बांधणार. तुम्हाला तरी पटते? पण 2 वेळेला आपण कसे फसलो?
आपण काय विचार केला सगळ्यांनी? समजा मी तुम्हाला सांगितलं मी इथून चंद्रावरती डायरेक्ट तुम्हाला ब्रिज करून देईन. मी सगळ्यांना विचारतो महाविकास आघाडीतल्या, तुम्हाला शक्य आहे भाई? शक्य आहे? नाहीये. पण मी सांगतो, मग तुम्ही काय विचार कराल? अरे माहिती मला होणार नाही, हे तर नाहीच सांगतायत, पण हा सांगतोय देणार, तर हा देणार सांगतोय, याला मतं तर देऊन बघू. मग झालं, मत दिलं की अच्छे दिन आएंगे, 15 लाख रुपये येणार, या सगळ्या थापा. आणि आता एवढ्यावरती शिल्लक नाही राहिलेलं. भाई तुम्ही जे बोललात की ही मुंबई अशीच नाही मिळाली, आणि 105 हुतात्मे हे नोंद झालेले हुतात्मे आहेत. पण त्याच काळामध्ये एक परदेशी व्यक्ती, पत्रकार महिला ताया झिंकिन या मुंबईमध्ये आल्या होत्या. त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, रिपोर्टिंग इंडिया. त्या पुस्तकात त्यांनी नमूद केलंय की जो गोळीबार तेव्हा झाला होता आणि जे गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडले होते त्यांना बघायला त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या, तेव्हा जवळपास 200 ते 250 शवं त्यांच्या समोर अशी पडलेली होती. 200 ते 250. ही एवढी रक्त सांडून मिळवलेली ही आम्ही मुंबई आहे. घाम गाळून कष्ट करून कमावलेली ही मुंबई आहे. आणि मुंबई ही देशातली सगळ्यात जास्त कर भरणारी एक नगरी मुंबई, आर्थिक केंद्र, आर्थिक राजधानी. आणि हेच त्या मोदी शहांच्या पोटामध्ये दुखतंय. मुंबई कशी काय असू शकते? अहमदाबाद असायला पाहिजे. मग जे मुंबईमध्ये आहे ते घेऊन जा अहमदाबादला. हिरे व्यापार घेऊन गेले, इतर अनेक गोष्टी ज्या कर रूपाने आपल्याला महसूल देत होते ते सगळेचे सगळे उद्योग आणि ऑफिस, अगदी सिमेंट पासून त्या अडानीमध्ये कुठली सिमेंटची कंपनी घेतली ती कंपनी सुद्धा त्यांनी ऑफिस अहमदाबादला, गुजरातला घेऊन गेले. माझं गुजरातबद्दल काही असूया नाहीये, गुजरातबद्दल काही द्वेष आहे असं अजिबात नाही. उद्या आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं काय असेल ते आम्ही जरूर देऊ. गुजरातवरती अन्याय करणार नाही, अजिबात करणार नाही. पण मोदी जे करतायत की तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून जे गुजरातला भरवत आहात, तो घास आम्ही तुम्हाला काढू देणार नाही. आता मोदीजी, आम्हीच तुम्हाला गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सगळं आमच्याकडनं गुजरातला नेताय ना, मग आता जा, तुम्ही पण गुजरातमध्ये जा. तुम्ही नका जाऊ दिल्लीमध्ये, जा परत. अनेक ठिकाणी आज तर मी व्हिडिओ बघितला, घोषणा दिल्या जात आहेत, गो बॅक मोदी. हे संपूर्ण चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि देशामध्ये आहे. आज मुंबई महापालिका जी लुटली जाते, जवळपास 1.5-2 वर्ष झालं मुंबई महापालिकेची निवडणूकच घेत नाहीत. एक प्रशासक तिकडे डोक्यावर ठेवलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ही लूट सुरू आहे. आणि काय काय गोष्टी ऐकल्यानंतर तर एवढं तळपायची आग मस्तकात जाते. 2012 सालापर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे ही गोष्ट, मुंबई महापालिका ही तोट्यामध्ये होती, त्रुटीमध्ये होती. 640 कोटी रुपये मुंबई महापालिका त्रुटीमध्ये होती. ती आत्तापर्यंत, जेव्हापर्यंत महापालिका विसर्जित झाली तेव्हा शिवसेनेची जी सत्ता होती त्यावेळेचा आकडा 90,000 कोटीच्या फिक्स डिपॉझिटमध्ये आपण ठेवी ठेवल्या होत्या. 640 कोटी मायनस पासून 90,000 कोटी प्लस पर्यंत गेलेली आपली महापालिका. आणि हा सगळा कॉन्ट्रॅक्टरचा कारभार जो चाललेला आहे, उगाच आम्ही बोलत नाही सूटबुटकी सरकार. रस्त्याची कामं काढतायत, आणखीन कसली कामं काढतायत, बरं काढा तुम्ही कामं. पण आता परिस्थिती अशी निर्माण होईल की कालांतराने मुंबईमध्ये विकास कामं तर ठप्प होतील, पण मुंबईच्या सफाई मजदूरांना सुद्धा पगार द्यायला मुंबई महापालिकेकडे पैसा शिल्लक राहणार नाही. सगळ्या ह्या मिंदे आणि शहा मोदींच्या मित्र कॉन्ट्रॅक्टरनी लुटलेली मुंबई असेल, भिकेला लावून टाकलेली मुंबई असेल. म्हणजे आमचं वैभव आहे. अनिल देसाई, तुम्ही जे बोललात की प्रत्येक वेळेला हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो, तसंच देशाच्या पूर्ण अर्थव्यवस्थेला मुंबई आधार आहे. जवळपास 36 ते 37% रक्कम कर, विविध कराच्या रूपाने ही एकटी मुंबई भरते. तिचं महत्व तुम्ही खतम करताय. आज बीएसटीला देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही आहेत. बीएसटीच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी द्यायचे, नाही देतात पैसे. पण मेट्रोचं जे काम आहे, मेट्रोचं काम हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं काम आहे. पण मेट्रोच्या कामासाठी MMRDA 3,000 कोटी रुपये त्या माझ्या मुंबई महापालिकेच्या कष्टाच्या पैशातून उचलून MMRDA त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या उरावरती घालते. हा कुठला उपराटन आहे? सरकारच्या हाताखालची ती MMRDA. मुंबई महापालिकेला किती वर्ष झाली? 100, 125, 150 वर्ष झाली. आणि MMRDA आत्ता आली. आणि आता माझं मत असं ठाम झालेलं आहे की जर हे मिंदे सरकार
त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रासाठी MMRDAच्या माध्यमातून मुंबई महापालिकेची तिजोरी लुटत असेल तर आमचं उद्या जे सरकार येईल ते आल्यानंतर एक तर आम्ही MMRDAच रद्द करू किंवा MMRDAची कार्यकक्षा मुंबई महापालिकेच्या बाहेर टाकून देऊ तिला. तुम्ही माझ्या मुंबईच्या जागा विकतात. मुंबईची जागा जी BKCची होती, आर्थिक केंद्र तिकडे येणार होतं, ती बुलेट ट्रेनच्या घशात घातली. तिकडचा सगळा कारभार जो आहे तो MMRDAकडे आहे. मग तिकडे महापालिकेचं काही चालत नाही, फक्त मंजुरी द्यायची महापालिकेने, कचरा उचलायचा, शौचाचं सगळं सांडपाणी वाहून न्यायचं, सगळ्या सेवा पुरवायच्या. पण अधिकार हे टिकोजीराव, MMRDA आणि त्यांचे मित्र, ही मुंबईची पूर्णपणे लूट चाललेली. 3,000 कोटी रुपये आज लुटतायत. आणखीन काही काळ जर राहिले अख्खी मुंबई लुटून टाकतील. आणि प्रत्येक वेळेला दर महिन्याला यांची हीच इच्छा आहे की तुम्ही मुंबई मुंबई म्हणता, पगार देण्यासाठी सुद्धा रोज तुम्हाला उठून भिकेचा कटोरा घेऊन आमच्या दारात दिल्लीला उभं राहायला लागेल. हे तुम्हाला मान्य आहे? तुम्ही कष्टाने कमवता आणि ते सगळे दिल्लीवाले लुटतात. एकतर काही उद्योग येऊ देत नाहीत, रोजीरोटीचा पत्ता नाही, कॉन्ट्रॅक्टरचे सगळे खिसे भरून टाकतात, महापालिका कर्मचाऱ्यांना द्यायला पगार उद्या ठेवणार नाहीत, BST साठी काही नाही पण मेट्रोच्या उरावरती सगळं घालतात. अरे एवढं तर आता कमीच झालं. पण कोविड काळाचा उल्लेख जो तुम्ही केलात, त्या कोविड काळामध्ये घोटाळे झाले म्हणून आपल्या लोकांना बदनाम करतायत. किशोरीताई आलेत का इकडे? किशोरीताई महापौर होत्या, त्यांच्यावरती किती नालायक माणसं आहेत. त्या बॉडी बॅगचा घोटाळा केला. म्हणजे जसा अटलजींच्या सरकारमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरती कारगिलच्या युद्धात शवपेटिकांचा घोटाळा म्हणून बोंबाबोंब झाली होती, त्यातनं काय निघालं नाही निघालं तुम्हाला माहिती आहे. पण आता कोविडच्या काळात मुंबईने जे अतुलनीय काम केलं, त्या कामाला कुठेतरी कलंक लावायचा म्हणून कसा घोटाळा झाला. खिचडीमध्ये घोटाळा, बॉडी बॅगमध्ये घोटाळा. तरी बरं, परवा त्या कोर्टाने असं कानफटवले मिंदे सरकारला, पहिला पुरावा दाखवा, कुठे घोटाळा कुठे झाला दाखवा आणि नंतर या. आता ते बघितल्यानंतर आता आपल्याला कळलं पाहिजे की यांना काय पुरावं की गाडवं या सरकारला, हे तुम्ही ठरवायचं आहे. म्हणजे वाटेल तसं बदनाम करून टाकायचं, कोणाच्याही अंगावरती चिखल उडवायचा, वाटेल ती बदनामी करायची. आणि बदनामी केल्यानंतर घाबरला तर ये माझ्या पक्षामध्ये. हे जसं आत्ता काल परवा पण आपल्याकडनं कोणतरी गेलं तिकडे, बदनाम करून टाकायचं. म्हणजे कोविड काळामध्ये एवढं सुंदर काम झालं तरी सुद्धा कोविड काळामध्ये घोटाळ्याने तुम्हाला नालायकाने लाज वाटली पाहिजे. संपूर्ण देशात कुठेही नाही असं फील्ड हॉस्पिटल जे चीनने 15 दिवसात उभारलं होतं, माझ्या मुंबईने 15 दिवसात 17 दिवसात तेही उभारून दाखवलं होतं. तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोविडची चाचणी करणारी जी काही केंद्र होती, लॅब होत्या, त्या फक्त 2 का 3 होत्या. त्या आपण वर्षभरामध्ये जवळपास 600-650च्या वरती आपण ती केंद्र घेऊन गेलो होतो. किती काम केलं. अगदी आज सुद्धा मला माहिती आहे, मी विधानसभेमध्ये उत्तर दिलेलं आहे, मुख्यमंत्री होतो तेव्हा. कोविडची सुरुवात झाली तेव्हा संपूर्ण राज्यात सगळे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, साधे बेड हे सगळे मिळून जर बेरीज केली असती तर ती जेमतेम 7-8 हजार होत होती. 7-8 हजार. आणि तुम्हाला समाधान वाटलं पाहिजे की एका वर्षाच्या आत आपण त्याची संख्या 3.5 लाखाच्या वरती गेली होती. 3.5 लाख. एका वेळेला आपण जवळपास 1.25 लाख रुग्णांना ऑक्सिजन देऊ शकू एवढी एक सज्जता आपण केली होती. मला दाखवा दुसऱ्या कोणत्या राज्याने केली होती. मोदीजी, तुम्ही जे म्हणताय गुजरातनी तरी केली होती एवढी सज्जता. तुमच्या कोणत्या राज्याने एवढी सज्जता केली होती दाखवा. आणि माझं ते जे काय कौतुक झालं देशातला सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून, हे माझं कौतुक नव्हतं, ते माझ्या जनतेचं आणि माझ्या शासकीय यंत्रणेचं कौतुक होतं. मी एवढा काही मूर्ख नाही लगेच काहीतरी दुसऱ्याचं श्रेय घ्यायला नाही. जे मी सांगत होतो तुम्ही ऐकत होतात, म्हणून आपण मुंबई आणि महाराष्ट्र वाचवू शकलो. पोलीस असतील, अगदी वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी असतील, त्यांनी सुद्धा जीवावरती बेतू दे पण आम्ही रुग्ण वाचवणार. आणि अशीच एक रुग्णसेविका पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये रुग्णाची सेवा करताना कोरोना होऊन तिचं निधन झालं. तिचं नाव अनिता पवार.
आपण सरकारने जाहीर केलं होतं, कोविड योद्ध्यांना जर कोविड काळामध्ये कोविडने मृत्यू झाला तर 50 लाख रुपये देऊ. मग ती अनिता पवार, तिचा मृत्यू झाल्यानंतर, कोविडने मृत्यू झाल्यानंतर तिच्या यजमानाने सरकारकडे मागणी केली, ह्याच मिंदे सरकारकडे. नाही म्हणाले, नाही देता येणार. मग ते कोर्टात गेले. कोर्टाने तिकडे पण कान फटवलं आणि कोर्टाने यांना सरकारला विचारलं की तुमच्यात काही संवेदना आहेत की नाही, माणुसकी काय आहे की नाही. तुम्ही कोविडमध्ये ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या जीवाचं मोल तुम्हाला आहे की नाही. म्हणजे सगळं आणि सगळं फक्त माझ्या कॉन्ट्रॅक्टरसाठी. कोविडमध्ये मेले तर मरू द्या, कोविडमध्ये रुग्णाची सेवा करताना मेले तरी मरू द्या. अशा पद्धतीने हा कारभार चालणार असेल आणि आपल्या डोळ्यात देखत जर का माझ्या महाराष्ट्राचं आणि मुंबईचं वस्त्रहरण होत असेल तर तुम्ही सगळे मर्द नुसतं डोळ्यावरती पट्टी बांधून बघत बसणार. ही गद्दारी झाली ती केवळ शिवसेनेशी, केवळ माझ्याशी नाही झाली, ही गद्दारी तुमच्याशी पण झालेली आहे. ज्यांनी ज्यांनी त्यावेळेला या गद्दारावरती, ज्यांनी आपल्या आईवरती वार केला, राजकीय आईवरती वार केला, शिवसेनेवरती वार केला, त्यांच्यासाठी मेहनत केली होती, त्याला जिंकून आणलं होतं, त्या सगळ्या निष्ठावंत, कडवट आणि मतदारांवरती सुद्धा त्यांनी वार केलेला आहे. त्यांच्याबरोबर त्यांनी गद्दारी केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं निर्णय काय हा स्पष्ट आहे. तुम्हाला निष्ठावान तुमचा खासदार पाहिजे की गद्दार पाहिजे हे तुम्ही ठरवायचं. निष्ठावान पाहिजे. पण आता आणखीन एक गोष्ट आहे, हे जरा दाखवा. कारण आपलं त्यांनी धनुष्यबाण चोरलेलं आहे. आणि मी मागे सुद्धा बोललो की अरे रावणाला शिवधनुष्य पेलताना आलं तर गद्दारांना पेलता येणार. गद्दारांच्या हातामध्ये, आणि ते सुद्धा थोडा काळ आहे. आणि मशाल द्या, माझ्याच काय सगळ्यांच्या हातामध्ये मशाल द्या. द्या शाबास, तिकडे पण मला मशाली दिसत आहेत. आणि ही मशाल केवळ एवढीच नाहीये, तर इथे सगळ्या जमलेल्या तुम्ही मशालीच आहात. अन्यायाविरुद्ध आणि गद्दारी विरुद्ध पेटून उठलेला आहात. आणि या मशाली पेटल्यानंतर हुकुमशाहीची जी काही एक राजवट, हुकुमशाहीची जी काही राजवट आपल्या देशावरती येऊ पाहते, ती मशालीच्या आगीमध्ये जाळून भस्म करण्याची ताकद ही तुमच्या प्रत्येकाच्या मनगटात तर सोडा, फक्त एका बोटामध्ये आहे. म्हणजे सगळ्यांनी जे असं वाटतंय की मोदी सरकारचा पराभव कोण करणार, मुळामध्ये माझं म्हणणं आहे, आम्हाला मोदी सरकार नकोच आहे. आम्हाला भारत सरकार पाहिजे. आम्हाला भारत सरकार पाहिजे, मोदी सरकार नको आहे. आणि मोदींना अजून माझ्या सर्वसामान्य माणसाच्या एका बोटाची ताकद कळलेली नाहीये. तुमच्याकडे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयची ताकद असेल, पण आज संपूर्ण देशाच्या मतदारांच्या फक्त एका बोटावरती तुमच्या सकट तुमच्या ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचे 12 वाजवण्याची हिंमत यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून उद्यापासून आता मी ग्रामीण भागामध्ये दौऱ्यावरती जाईनच. आपली एक प्रचाराची सांगता सभा मला वाटतं 17 तारखेला होणार आहे. त्यावेळेला पुन्हा तुमच्याशी संवाद साधेन. पण तोपर्यंत तुम्ही ही आपल्या या वॉर्डामध्ये आपली मशाल, जिथे जिथे आपल्या मुंबईमध्ये जे जे आपले मित्र पक्ष आहेत त्यांच्या निशाण्या या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने लोकांसमोर घेऊन जायचे आहेत. मग जिथे पूर्ण महाराष्ट्रभर जिथे शिवसेनेची मशाल असेल तिथे शिवसेनेची मशाल, काँग्रेसचा हात असेल तिकडे काँग्रेसचा हात, आणि जिकडे राष्ट्रवादीची ही तुतारी असेल तिकडे तुतारी ही घराघरामध्ये घेऊन जा. हातामध्ये मशाल धरून विजयाची तुतारी, विजयाचा रणशिंग फुंका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. तर मुंबईमध्ये दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामध्ये प्रचार मेळाव्यात बोलत होते उद्धव ठाकरे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.